कांग्रेस के रुकन पार्लियामेंट राहुल गांधी ने आज वोट अधिकार रैली से खिताब करते हुए बीजेपी पर सख्त तनकीद की। उन्होंने कहा कि बीजेपी की सोच भारत के आइन के खिलाफ है और हर कांग्रेस कारकुन और लीडर आइन का तहफ्फुज़ करेगा। अपने खिताब में राहुल गांधी ने इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से मुतालबा किया कि गुज़िस्ता 10 वर्षों के वोटर लिस्ट और वीडियो रिकॉर्ड फौरी तौर पर कांग्रेस को फराहम की जाए। उन्होंने कहा कि जमहूरियत की हिफाजत और वोटर के हक का तहफ्फुज़ सबकी जिम्मेदारी है और कांग्रेस इस जद्दोजहद में पूरी कुव्वत से शामिल है। कर्नाटक में हमारी जो सर्वेस थी, हमारी जो पोलिंग थी, हमें 15 या 16 सीट दे रही थी। ನಮಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಲೋಕಸಭೆಯ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ನಡೆಸಿದಂತ ಆಂತರಿಕವಾದಂತ ಸಮೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಖಚಿತವಾಗಿ ನಮಗೆ 15 ರಿಂದ 16 सीट ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ವಿಶ್ವಾಸ ನಮಗಿತ್ತು। हमारी पोलिंग के मुताबिक 16 सीटों में हम आगे थे, हमें जीतना था। ನಮ್ಮ ಒಂದು ಆಂತರಿಕ ಸಮೀಕ್ಷೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಮಗೆ ಹೇಳ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 16 ಲೋಕಸಭೆ ಸೀಟ್ಗಳನ್ನ ನಾವು ಗೆಲ್ಲೇಬೇಕಂತ ಹೇಳಿ। और हम जीते 9 में। ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಫಲಿತಾಂಶ ಸಿಕ್ಕಿದಾಗ 9 ಗೆಲುವಾಗಿದ್ದು। तो हमने सवाल पूछने शुरू किए। ಆಗ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ವಿ। क्या सचमुच हम ये सीटें हारे थे? ನಾವು ಎಲ್ಲ ಈ ರೀತಿಯಾದಂತ ಚುನಾವಣೆಗಳು ಈ ಕಾರಣದಿಂದಾನೇ ನಾವು ಸೋತಿದ್ದ। चुनाव आयोग से हम वोटर लिस्ट मांगते थे, इलेक्ट्रॉनिक सॉफ्ट कॉपी वोटर लिस्ट की मांगते थे, वो मना कर देते। ನಾವು ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗದಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ನಮಗೆ ಡಿಜಿಟಲ್ ಕಾಪಿ ಕೊಡ್ರಿ ನಮ್ಮ ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನವಿ ಮಾಡಿದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗ ಆ ಮನವಿನ ನಿರಾಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು। वीडियोग्राफी मांगी, उन्होंने नहीं दी और फिर कानून बदल दिया। ಅಂಕಿಯ ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿನ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದನ್ನ ನಿರಾಕಾರ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ। और फिर कहा कि 45 दिन के अंदर 45 दिन के बाद वीडियोग्राफी को रद्द खत्म कर देना चाहिए, डिस्ट्रॉय कर देना चाहिए। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಹೊಸ ಆದೇಶನ ಹೊರಡಿಸಿ ಚುನಾವಣಾ ಮತಗಟ್ಟೆಗಳಲ್ಲಿ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಆದಂತ ವಿಡಿಯೋನ 45 ದಿನದ ಒಳಗಡೆ ಹಳಸಂತ